मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका या आक्रमक झालेल्या आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या आझाद मैदानावर जमल्या। मात्र या सेविकांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावरून थेट बीएमसी आणि सीएसएमटी समोरच्या रस्त्यावर कूच केलेत। काही काळ या ठिकाणी ठिय्या मांडला होता, त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती। अचानक रस्त्यावर या अंगणवाडी सेविका आल्यामुळे पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली। तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील थेट आझाद मैदानात येत या आंदोलनाला पाठिंबा दिला। आम्ही नेतृत्व तुमचं करणार नाही, तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही फूट पाडणार नाही, तुमच्यामध्ये आम्ही फूट पाडणार नाही, पडू देणार नाही। पण जिथे जिथे तुम्हाला वाटेल आमची गरज आहे, तुम्ही जसं काल आलात, हक्काने मला बोलवलात, तसं केव्हाही हक्काने बोलवा। हा तुमचा भाऊ सदैव तुमच्या सोबत आहे, हे वचन आणि हा विश्वास द्यायला तुमच्याकडे मी आलेला आहे। तुमच्या लढ्याला मी शुभेच्छा देतो। आणि सरकारमध्ये जर जरा जरी काही संवेदना असेल तर हे सरकार पडायच्या आत तुमच्या मागण्या ते मान्य करतील, नाहीतर आपलं सरकार तुम्ही आणणारच आहात। त्या आल्यावरती पहिला निर्णय हा घेतला जाईल। तर यावर मंत्री दीपक केसरकर यांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे। ते नेमकं काय म्हणाले पाहूया। अंगणवाडी सेविकांचा पगार सुद्धा 20% वाढवलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त त्यांची मागणी आहे, त्याचा सुद्धा विचार होईल। परंतु हे सरकार सर्वसामान्य लोकांचा विचार करणारं सरकार आहे।